मित्रांनो, स्वतःचं घर असावं यासाठी आपण प्रत्येक जण आपल्या रक्ताचं पाणी करत असतो. पै पै पैसा गोळा करतो आणि शेवटी एखादा प्लॉट किंवा एखादा गुंठा जमीन खरेदी करण्याचा विचार करतो. पण जरा विचार करा, हेच तुमचे कष्टाचे लाखो रुपये एका चुकीच्या गोष्टीमुळे एका झटक्यामध्ये बुडाले तर? कोर्ट कचेऱ्या आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागल्या तर? सध्या गुंठेवारी आणि प्लॉट खरेदीमध्ये एवढी मोठी फसवणूक चालू आहे की एकच प्लॉट कागदपत्रे बदलून तिघांना विकला जातो किंवा अनधिकृत प्लॉट देऊन लोकांचे पैसे अडकले जातात. पण मित्रांनो, अजिबात घाबरू नका. हा जर व्हिडिओ आज तुम्ही पूर्ण पाहिलात तर यापुढे तुमची एकही रुपयाची फसवणूक होणार नाही. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही जागा किंवा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी तपासल्याच पाहिजेत. मित्रांनो, मुख्य विषयाकडे वळण्या अगोदर तुम्ही जर आपल्या डिजिटल विकास या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती लोन, इन्शुरन्स, बँकिंग यासारख्या विषयांची सखोल माहिती अगदी सोप्या मराठी भाषेत मिळत राहील. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सातबारा उतारा. जागा मालक तुम्हाला जो सातबारा उतारा दाखवेल त्याच्यावरती कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा काढा. डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा काढल्यानंतर त्या सातबाऱ्यावरचे मालकाचे नाव व जो व्यक्ती तुम्हाला ती जमीन विकतोय त्याचे नाव हे दोन्ही जुळतंय का याची खात्री करा. एकदा या गोष्टीची खात्री झाल्यानंतर ती जमीन त्या मालकाच्या नावावरती कशी आली याचा इतिहास पहा. त्यासाठी तुम्हाला फेरफार उतारा काढावा लागेल. यानंतर दुसरा नियम म्हणजे जे अनेक जण घाईघाईमध्ये विसरून जातात, तो म्हणजे इतर हक्क. सातबाऱ्यावरती खालच्या रकान्यामध्ये इतर हक्क नोंदवलेले असतात. त्यामध्ये त्या जमिनीवरती यापूर्वी जर कोणत्याही प्रकारचं लोन घेतलेलं असेल तर त्या कर्ज घेतलेल्या बँकेचं नाव तुमच्या सातबाऱ्या उतार्यावरती नोंदवलं गेलेलं असतं. त्यामुळे जोपर्यंत त्या लोनचे रिपेमेंट जागा मालक करत नाही, तुमच्या हातात त्या जागेची एनओसी आणून देत नाही, तोपर्यंत त्या जागेसाठी तुम्हाला त्या जागा मालकाला ऍडव्हान्स देणं हे घातक ठरू शकतं. यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्लॉट येणे आहे का, म्हणजेच तो प्लॉट टाउन प्लॅनिंग किंवा कलेक्टर यांच्या लेआउटची मंजुरी त्या प्लॉटला मिळालेली आहे का हे तपासणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर त्या जागेला लेआउटची मंजुरी नसेल तर तुम्हाला भविष्यात त्या जागेवरती घर बांधण्यासाठी किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी लोन मिळणार नाही. त्या व्यतिरिक्त बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पालिका यांच्याकडून परवानगी मिळण्यासाठी खूप अडचणी येतील. चौथा नियम, कागदपत्रे कितीही ओरिजिनल असतील तरीही त्या जागेवरती जाऊन तो गुंठा मेजरमेंट टेपने मोजून घ्या. कागदावरती जेवढी जागा लिहिलेली आहे तेवढीच जागा प्रत्यक्षात आहे की नाही याची तपासणी करा. कारण बऱ्याचदा रस्त्यामध्ये किंवा शेजारच्या वादामुळे जमीन दाबली गेलेली असते. तसेच त्या जागेच्या चतुर्सीमा म्हणजे जागेच्या आजूबाजूला कोणाच्या जागा आहे ते त्या शेजाऱ्यांशी बोलून स्पष्ट करा. त्यानंतर पाचवा आणि सर्वात सुरक्षित नियम म्हणजे एखाद्या वकिलाकडे जाऊन त्या जागेचा 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट काढून घ्या. त्यासोबत तुम्हाला वकिलाकडून हेही समजतं की ती जागा घेणं सुरक्षित आहे की नाही. यासाठी तुम्हाला वकिलाला देण्यासाठी थोडीशी फी जाईल, पण तुमचे लाखो रुपये सुरक्षित राहतील. तर मित्रांनो, आपला कष्टाचा पैसा जर सुरक्षित ठेवायचा असेल तर हे प्लॉट घेण्यापूर्वीचे 5 नियम नक्की पाळा. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि अशा तुमच्या मित्रांना शेअर करा जे प्लॉट घेण्यासाठी इच्छुक आहेत किंवा प्लॉट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज पुढेही मिळत राहतील. मग चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.